हाय एव्हरीवन, कसे आहात सगळे? मजेत आहात ना? मजेतच राहा. आजचा दिवस तुम्हाला सर्वांना खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाओ हीच बाप्पांच्या चरणी प्रार्थना. तर आज आहे लक्ष्मीपूजन. लक्ष्मीपूजनाच्या तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा. तर पूजेची मांडणी करत असतानाच आमच्याकडे जोरदार वारा आणि पाऊस झाला. तर त्याच्यात लाईट पण गेली. आता बघू आता किती वाजता लाईट येते. तोपर्यंत मग बाकीचं मी तयारी करून घेते. तुम्हाला दाखवते मी किती अंधार झाले सगळ्या घरामध्ये. बघू शकता तुम्ही. आता आम्ही सगळी तयारी केली, पूजेची मांडणी केली, सगळं झालं. आणि बघा आमच्याकडे लाईट गेली. आता 1 तास झाला. 1 तासापासून लाईटीची वाट बघते. आणि इन्व्हर्टर पण बंद आहे. म्हणजे किती तत्व बघते आज आमचं. हे बघा. आता तर मला असं वाटतंय की अंधारातच लक्ष्मीपूजन करायला लागेल. पूर्ण मांडणी झाली होती माझी. फक्त आता पूजेलाच बसायचं होतं. पण आता 1 तास झाला लाईट गेली. आता लाईट कधी येते आणि मुहूर्तावर आमचं पूजन होतं की नाही काय माहिती. आता बघा, हे बघा. आता देवाजवळ पण बघा अंधार आहे. सगळीकडे अंधारच अंधार. हे बघा. फक्त बाहेर आमचं याचं लाईट सुरू आहे बस. हे बघा. सगळीकडे मी दिवे लावले. किचनमध्ये सुद्धा दिवे लावले. हे बघा. हे बघा इकडे. आणि बघू शकतात बाहेर कल्याणची पूर्ण कल्याण अंधारात आहे आज. दिवाळीसारखा सण आणि असं काही होईल असं वाटलं नव्हतं. बघा पूर्ण कल्याणची लाईट गेली. सगळीकडे अंधारच अंधार आहे कल्याणमध्ये. फक्त इन्व्हर्टरच्या जे बॅटऱ्या आहेत बाहेरचं तेच सुरू आहेत सगळ्यांच्या. आता त्या पण किती वेळ टिकतात काय माहीत. चला बघू. आता मी आता बसते पूजेला. लाईट आली तर अरे अरे लाईट आली. वाव, लाईट आली. खरंच देवी आईने ऐकलं माझं. खरंच मनापासून ऐकलं ग बाई. खरंच अंधारात प्रकाश निर्माण केला. खरंच बघा. बघू शकता तुम्ही. अरे तू जा ना भाऊ. हे बघा पूर्ण मांडणी झाली होती. आता मी तयार होते आणि मग तुमच्याशी पूर्ण बाकीचा व्हिडिओ शेअर करते. हा बघा हा पण कसा बसला आहे. हे बघा सगळे कसे बसलेले आहेत लाईट गेली म्हणून. लाईट लाव. बाहेरचं लाईट लाव. लाईटिंग लाव ना. चल गुडू आता तू पण तयारी कर लवकर. बाहेरच्या लाईटीचं प्लग कुठं आहे? तुटलं की काय बघ. हवाच इतकी होती जोरात तर काय. हवाच एवढं. बघा मी आधीच साडी काढून ठेवली होती आणि सगळं ज्वेलरी पण काढून ठेवली. त्यामुळे आता मी पटकन रेडी होते आणि पूजेला सुरुवात करते. बघू शकता मैत्रिणींनो असा लुक केला आहे मी आज. कशी दिसते सांगा मला नक्की कमेंटमध्ये. तर बघा सुंदर अशी देव्यांची रोषणाई आणि छान असं बघा किती छान असं दरवाजा सजवला आहे आम्ही. एकदम असं दिवे वगैरे लावल्यानंतर इतकं छान वाटत होतं ना. हे दिवाळी दिव्यांशिवाय तर अपूर्णच असते. आणि बघा ही रांगोळी पण किती सुंदर काढली. बघा ही रांगोळी आज मी नाही काढली. आज ही रांगोळी आमच्या डॉक्टर साहेबांनी काढली. आणि रांगोळीचं पूर्ण श्रेय त्यांना जातं. कारण मी फक्त पूजेची मांडणी केली आणि
हे सगळं ते मला सगळं करू लागतं, त्यामुळे सगळं शक्य होतं. त्यामुळे मी एवढं सगळं करते, नाही ते एकटीला सगळं एवढं पॉसिबल होत नाही. पण खरंच ते इतकं सुंदर करतात ना, सगळं व्यवस्थित काढतात, त्यामुळे मग मी बिनधास्त असते. तर आता आम्ही पूजेला सुरुवात करतो आणि मग पूर्णपणे व्हिडिओ बघा तुम्ही, स्किप न करता. ओम महालक्ष्मी. तर बघा, कुठलीही पूजा करताना ना अशी साग्र संगीताने व्यवस्थित करायची. नुसतं घाई गडबडीत पूजा करून काहीच अर्थ नसतो. तर बघा, ह्यावर्षी मी ना चांदीची लक्ष्मी धनत्रयोदशीलाच आणली होती, त्यामुळे मग तिची मला प्राणप्रतिष्ठा पण करायची होती. त्यामुळे आम्ही प्राणप्रतिष्ठा केली, पंचामृताने स्नान घातलं आणि छान अशी मस्त पूजा केली. आणि मग जवळजवळ आम्हाला 2 तास लागले ही सगळं पूजाचा विधी करत असताना. कारण नवीन मूर्ती स्थापन करताना कधीही तिची पंचोपचार अभिषेक करूनच पूजा करायची, स्थापित करायची. आणि आजचा मुहूर्त म्हणजे खूपच, लक्ष्मीपूजनाचा मुहूर्त म्हणजे सगळ्यात चांगला मुहूर्त. त्यामुळे मग मी आजच प्राणप्रतिष्ठा केली आणि जुनी मूर्ती ती आता मी विसर्जन करणार आहे. हे महालक्ष्मी, हे धनलक्ष्मी, ज्या प्रकारे मी तुमची पूजा केली त्याचप्रमाणे मी आता माझ्या घरची लक्ष्मीची सुद्धा पूजा करतोय. असं सुटकुट आहे, अशी रोज पूजा करत जा तुम्ही माझी. बघू शकतात, हे आमचे मोठे सुपुत्र आहेत, चालले बाहेर. हे चालले आता बाहेर एन्जॉय करायला, फटाके फोडायला. यांना खूप घाई लागलेली असते नेहमी. आम्ही येणार नाही 1-1:30 वाजेपर्यंत, मग आम्ही सगळे 3-3:30 वाजता परत दिवाळी 5ला पण जाणार. ओके, ही ओके. आमची दिवाळी असते. या या. मला मोबाईल कुठे? तर मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल, आम्ही उरली बनवली होती. तर ही उरली येते, बघू शकता किती सुंदर दिसते. अशी उरली, सुंदर अशी उरली, सुंदर अशा बायकोने बनवलेली माझ्या. नाही, मी नाही बनवली, आम्ही दोघांनी मिळून बनवली. लक्ष्मी आणि नारायण दोघांनी मिळून बनवली उरली, मी एकटीने नाही बनवली. आणि आजची जी पूजेची सगळी तयारी आहे ना, म्हणजे आपलं रांगोळी काढण्यापासून वगैरे सगळी तयारी पण माझ्या मिस्टरांनीच मला मदत केली. ही एक गोष्ट खरंच आहे, आणि प्रत्येक वेळेस त्यांच्यामुळे मी हे सगळं करू शकते, नाही तर काहीच करू शकले नसते. बघा, संपूर्ण दिवे लावल्यानंतर तुम्ही उरलीचा लुक बघा, किती सुंदर, अक्षरशः असं कमळ वाटते, किती सुंदर दिसते. आणि बघा ही दिव्यांची लाईटिंग थोडीशी वरती झाली, त्यामुळे पूर्ण व्हिडिओमध्ये अशी ती कॅप्चर होत नव्हती. आणि एक लाईटिंग तर आमची डायरेक्ट खाली पडून गेली. इतकी जोरात हवा होती, एवढी पॅक करून सुद्धा तिची लावून सुद्धा ती खाली गेली आणि पूर्ण तुटली. त्यामुळे मग कमी, म्हणजे टेरेसमध्ये पूर्ण लाईटिंगची रोषणाई कमी आहे, पण दिव्यांनीच घर पूर्ण उजळून निघालं होतं आमचं. आणि खूप छान वाटत होतं. आणि म्हणजे एक दिवस अंधार दूर करू शकतो, आणि एक दिवा इतकं प्रकाशमान करू शकतो हे तर सगळ्यांनाच माहिती. आणि खरी दिवाळी म्हणजे दिव्यांनीच सुरू होते, अंधारातच प्रकाशाचा हे निर्माण होतं. त्यामुळे मग आमची अशा पद्धतीने आम्ही यावर्षी दिवाळी साजरी केली. तर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना बाय.